वळूया मॅच कडे. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत. एका बाजूला मेघा 11 वाघबीर संघ आणि विजा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलंय मिनेश 11 चला तर मॅचला करूया सुरुवात. 4 ओव्हरची ही मॅच. यानंतर लगेचच तयारीत राहायचं आहे. विरा 11 गावदेवी स्पोर्ट्स वेले त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाच्या संघटकाने इनिंग ब्रेकमध्ये आपला सुद्धा टॉस केला जाईल. 4 ओव्हरची मॅच. सलामीची जोडी पाहतोय प्रतीक आणि जतीन पाटील. प्रतीक नाईक आणि जतीन पाटील. स्ट्रायकर गोलंदाज पंकज. पंकज गोंधळे. अंपायरचा येतो इथं ग्रीन सिग्नल. मॅचला होतोय सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक पॉवर प्ले पंकज गोंधळे टू प्रतीक नाईक. आपण पाहतोय नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक रजनी क्रिकेटची ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. पहिलाच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती विकेटची सफलता. अगदी फुलरचा बॉल होता. थोडस शफल झाले. बिरकावण्याचा प्रयत्न आणि अगदी प्रोटेक्शन ठेवलं गेलं होतं वाघबीर संघाच्या माध्यमातून. चेतन होते आणि इथे झेल संपादन करत असताना पहिल्या विकेटचं वतन पंकज गोंधळे. बऱ्याच वर्षाचा अनुभवी गोलंदाज. प्रत्येक वेळी आम्ही त्यांना पाहत असतो. फलंदाजाला रीड करून त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी होत असते. थोडस निराश करतोय प्रतीक नाईक. मोहित करत येतोय विनॅट क्रमांक 3. तिसऱ्या क्रमांकाचा जो फलंदाज असतो त्याच्यावरती संपूर्ण भरोसा असतो आपल्या संघाला. मोहित गरत. पंकज गोंधळे पहिल्याच बॉलवरती सफलता. पुन्हा एकदा सज्ज होईल राईट आर्म अराउंड दी विकेटने बॉलिंग ट्रॅक वरती. फुलर लेनचा बॉल बिरकावून दिला ऑन साइडला. चेंडू मात्र निघून जाईल काव कॉर्नरिझम मधून. 6 धावांसाठी मोहित घरतच्या बॅट मधून हा देखणा षटकार. पहिल्याच बॉल वरती इथे 6 धावेने आपलं अकाउंट ओपन करतोय मोहित घरत. चांगली मॅच. चांगलं बॅटर इथे पाहायला मिळेल. मेगा 11 वाघबीर संघ. दुसऱ्या बाजूला मिलेश 11 जय बजरंग कारिवली संघ. 6 धावा धावफलकावरती. आता यावेळेस आणखीन एक विकेट करायचं होतं. मात्र इथे बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी. यावेळेस फुलरलेनचा बॉल होता. मागचा फुलटॉस बॉल आमंत्रित केलं होतं फलंदाजाला. आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी आणि ते आमंत्रण स्वीकार केलं गेलं होतं.
फलंदाज मोहित घरत यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र एक चकवा चेंडू पाहायला मिळाला पंकज गोंधळे यांच्या माध्यमातून अराउंड द विकेटने. पुन्हा एकदा यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू शॉट अंबुल करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, जेलची संधी आणि इथे कोणतीही चुकी होणार नाहीये. आणखीन एक विकेट. अगदी चांगला झेल टिपला सागर पाटील यांच्या माध्यमातून. दुसऱ्या विकेटचं पतन. 6 धावसंख्येवरती प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. विनेश इलेव्हन जय बजरंग कारिवली या संघाचा फलंदाज प्रतीक बाद झाला अगदी 0 धावसंख्येवरती. त्यानंतर मोहित घरत, मी म्हणालो होतो अगदी भरोशाचा फलंदाज असतो, क्रमांक 3चा फलंदाज, त्याने दाखवून दिलं. पहिल्या चेंडूवरती 6 धाब्याने आपलं अकाउंट ओपन केलं. त्यानंतर मात्र एक डॉट चेंडू आणि त्यानंतर झेल देऊन डगआउटमध्ये परतत असताना 6 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे षटक आणि अगदी चांगली गोलंदाजी म्हणेन मी. 6 धावा खर्च केल्या असल्या तरी 2 महत्वपूर्ण गडी पंकज गोंधळे यांनी बाद केलेत. वेले संघ आपण कुठेही जायचं नाहीये, यानंतर लगेचच आपली मॅच खेळवली जाईल. दरम्यान पुढे मॅचकडे षटकातील पुढील बॉल महेश पाटील साठी. यावेळेस आणखीन एक फुलवलेचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, जेलची संधी. मनोज पाटील होते चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक दुसरा मोरा इथे गारद होत असताना 6 धावसंख्येवरती अगदी खराब फलंदाजी. विकेटची पडझड इथे पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाज फक्त यावे आणि जावे याच भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. 6 धावसंख्येवरती 3 गडी बाद. जतीन पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. बघ्याची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अक्षय पाटील नवीन फलंदाज, क्रमांक 6 फलंदाज. अगदी विचारामध्ये पाडलं असणार विनेश इलेव्हन कारिवली या संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज पंकज गोंधळे यांनी, कारण पहिल्या षटकामध्ये अगदी 3 फलंदाजांना त्यांनी परतीचा प्रवास दाखवला आहे. लास्ट टू गो असेल, शेवटचा बॉल असेल पंकज गोंधळे. बॉलिंग ट्रॅक वरती पंकज गोंधळे अगदी चांगली गोलंदाजी गोंधळामध्ये टाकून ठेवलंय फलंदाजांना. अक्षय पाटील नवीन फलंदाज. अराउंड द विकेटने यावेळेस आणखीन एक फुलरलेनचा बॉल होता, चकवा चेंडू होता. पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळालं. दरम्यान डॉट डिलिव्हरीने षटक होतं इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती, त्या म्हणजेच विनेश इलेव्हन जय बजरंग कारिवली या संघाच्या 6-3. 3 गडी बाद 6 अशी धावसंख्या. मागच्या मॅचचा जर विचार केला, दत्ता स्पोर्ट्स कोलशेद आणि विनेश इलेव्हन जय बजरंग कारिवली या 2 संघामध्ये जो सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये अगदी 30 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या होत्या. 31 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं, मात्र त्यात 31 धावा याने डिपेंड केल्या होत्या. मात्र यावेळेस संघ वेगळा आहे. मागच्या मॅचमध्ये वाघबीळ संघासमोर 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि त्या 50 धावा त्यांनी चेस केल्या होत्या. अशा संघासमोर अगदी 40च्या पुढे जाणं योग्य असेल, तोच प्रयत्न करावा लागेल कारिवली संघाला. महेश येतोय नवीन गोलंदाज. मेगा इलेव्हन वाघबीळ हा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळेस वाघबीळ संघ खेळत असतो त्यावेळेस त्याचे पाठीराखे अगदी मोठ्या संख्येने ग्राउंडच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत असतात. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण जर पाहिलात तर अगदी पाठीराखे वाघबीळ गावाचे मोठ्या संख्येने इथे पाहायला मिळतात.
साईप्रीत लाईव्ह ची संपूर्ण टीम महेश यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. जतीन पाटील बऱ्याच वेळानंतर या फलंदाजाला स्ट्राईक मिळाली आहे. बॅकफुट वरती गेला, फक्त दिशा देण्याचं काम. शॉर्ट कव्हर रिझम मध्ये फील्ड केलं जाईल, फेक केलं जाईल. एकच धाव यावेळेस अंकित केली जाते. नक्कीच तंत्रमय फलंदाजी सुद्धा करावी लागते. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस आपल्या विकेटची पडझड पाहायला मिळत असते त्यावेळेस संघाला सावरण्याचं काम सुद्धा फलंदाजांच्या माध्यमातून करावं लागतं. टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण पाहत असतो कमी षटकांचे सामने असतात. प्रत्येक चेंडूवरती प्रहार केलं जातो, आक्रमण केलं जातं. यावेळेस पहा आणखीन एक हॅफ ट्रॅकर होता, उडवायचा होता ऑन साईडला, मात्र इथे बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी. चार ओव्हरची मॅच आहे आणि याच प्रयत्नामध्ये 4 ओव्हरमध्ये 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न मिनेश 11 जय बजरंग कारिली या संघाच्या संघनायकाने केला होता. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, अगदी ब्लाइंग स्ट्रोक फलंदाजाच्या माध्यमातून. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी महेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळत असताना टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर अगदी कमी चेंडू निर्धाव हाताळले जातात. सातत्याने तोच प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न आणि सातत्याने तोच गोलंदाज. अगदी चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 3रा निर्धाव चेंडू. अगदी सुरेख गोलंदाजी. अक्षय पाटील 4 चेंडूमध्ये एकही धाव अक्षय या फलंदाजाने अंकित केली नाहीये. बॅटला बॉल लागत नाहीये. ज्यावेळेस असं होत असतं त्यावेळेस आपण नॉन स्ट्रायकिंग एंडच्या ज्या फलंदाज असतो त्या फलंदाजाला स्ट्राईक देणं गरजेचं असतं, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं. त्यावेळेस पहा गती परिवर्तन केलं होतं. फुलर लेनचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, जेलची संधी. मात्र इथे नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना फक्त एकच धाव अंकित होत असताना बऱ्याच वेळानंतर धाव फलक थोडंसं पुढे सरकत असताना 8 धावा. याचं कारण आहे पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी झाली पंकज गोंधळे यांच्या माध्यमातून. फक्त 6 धावा खर्च करत 3 बहुमूल्य विकेट्स त्याने प्राप्त केले आणि बॅकफुट वरती नेऊन ठेवलं. मिनेश 11 जय बजरंग कारिवली संघाला आणखीन एक डॉट चेंडू. कॉट बिहाइंडची अपील इथे केली जाते, अगदी अपील केली जाते, मात्र पंच सहमत नाहीयेत. षटक होतो इथं समाप्त. क्रमांक 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती अगदी 4.00च्या सरासरीने 8 धावा. धाव फलकावरती. चार गडी बाद 8. आजच्या दिवसातील कमी धावसंख्येचा हा सामना असेल का? थोडस निराश केलंय कारिवली संघाच्या फलंदाजाने. अगदी आशा होत्या, अपेक्षा होत्या. प्रतीक नाईक, जतीन पाटील, मोहित घरत, महेश पाटील, मात्र कोणत्याच फलंदाजाने खेळपट्टीवरती टिकून तक धरून राहण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. एक प्रश्नचिन्ह आहे. 4 गडी बाद झाली आहेत. 6व्या क्रमांकावरती अक्षय पाटील आलाय, मात्र अजून पप्प्या खारीक हा फलंदाज का उतरला नाहीये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती हिमांशू, नवीन गोलंदाज. मेगा 11 वाघबीळ हा संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ. 8 धावा धाव फलकावरती. चार गडी बाद 8. हिमांशू वेगवान, तेज तरार गोलंदाज.
अक्षय पाटीलसाठी यावेळेस सॅप्टाकडून तावडून देण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरिझम मधून चेंडू मात्र निघून जाईल. सीमा रेषा पार, चौकार. या फटक्याची अत्यंत गरज होती. कारिवली संघाला याच फटक्याची अत्यंत नितांत गरज होती आणि तोच फटका आता मात्र तो स्ट्रोक येतोय अक्षय पाटीलच्या बॅटमधून. 4 धाव्याने आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करत असताना कारिवली संघ 12 धावा फलकावरती. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा फलकावरती. इथून पुढे जाण्यासाठी आणखीन चांगली फटकेबाजी करावी लागेल अक्षय पाटील या फलंदाजाला. अराउंड द विकेटने यावेळेस आणखीन एक हॅप्टरकडे उडवून द्यायचा होता. अलंग द कार्पेटने चेंडू चालला. एक धाव निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, मात्र इथे नकार दिलाय. कर्ज फलंदाज जतीन याने निकार दिलाय. दरम्यान 13 धावा फलकावरती. 2.2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा फलकावरती. थंडीचं वातावरण आहे. बॉल ट्रॅव्हल होत नाहीये असंच दिसतंय. आणि यावेळेस पहा, यॉर्कर लाईनचा बॉल होता. अगदी पायांवरती आदळला. पायचीची अपील, मात्र पंच सांगतायत की हा ऑफस्टिक सोडून जाणारा हा बॉल. लेग बाईसच्या रूपाने 1 धाव मिळतीये. 14 धावा फलकावरती. धावा कशा येऊ द्यात, यावेळेस त्या धावा येणं गरजेचं बजरंग कारिवली या संघासाठी. हिमांशू पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. सामना करेल अक्षय. त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय आणि यावेळेस हॅफ ट्रॅकर होता. उडवून दिलाय चेंडू मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 20 धावा. आता मात्र एक सुटकेचा निश्वास सोडला असेल मिनिश 11 जयबजरंग कारिवली या संघाच्या पाठीराख्यांनी. कारण ज्या फलंदाजाच्या बॅटला बॉल लागत नव्हता पहिल्या 4 चेंडूंमध्ये, त्याच फलंदाजाच्या बॅटमधून उर्वरित 4 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा आल्यात. 20 धावा फलकावरती. अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता. त्याचा पुरेपूर समाचार अक्षय पाटील यांच्या बॅटमधून. 20 धावा. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल, सर्व संघांना विनंती असेल, आजच्या दिवसामध्ये अगदी उद्घाटनाचा सामना आपल्याला थोडासा उशिरा झाला आणि याच कारणास रात्रीच्या 1:50 आपण हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना बघतोय. यावेळेस काय चेंडू होता, ते सर्रार बॉल. अगदी यष्टांच्या बाजूने जाणारा हा बॉल. वाईड यॉर्कर. सुरेख गोलंदाजी. कमबॅक करण्याचा प्रयत्न हिमांशू यांच्या माध्यमातून. डॉट डिलिव्हरी. 20 धावा. 20ला 4 अशी परिस्थिती. मिनिश 11 यावेळेस आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल. शॉर्ट पॉइंट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना फक्त एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण धाव फलकावरती पाहतोय ते म्हणजेच 21 धावा. धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर पंकज या गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर महेश या गोलंदाजाने 2 धावा खर्च केल्या. अगदी चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र हिमांशू या गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळालं. तब्बल 13 धावा त्याने खर्च केल्या. 7.00च्या सरासरीने 21 या धावसंख्येवरती वाटचाल करतोय मिनिश 11 जयबजरंग कारिवली हा संघ. अखेरचं षटक, शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्याची जिम्मेदारी यावेळेस चेतन पाटील उर्फ पप्प्या या गोलंदाजावरती. अक्षय पाटील स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार नक्कीच आलाय.
राईटम ओव्हर द विकेटने चेतन 21 धावा धाव फलकावरती. अगदी 38 सर्कल आपण जर पाहाल तर LED लाईट्स चमकत असताना शॉट ऑफ लेन चेंडू होता. अगदी गती कमी केली होती. धावचीची संधी ओ हो हो. थ्रो तर अगदी करेक्ट होता, मात्र गोलंदाजाने तो चेंडू गॅदर केलेला नाहीये. 22 धावा धाव फलकावरती. चेतन पुन्हा एकदा सज्ज होत असताना आयटम ओव्हर द विकेटने जतीन पाटील साठी. जतीन पाटील सलामी झालेला फलंदाज मात्र आतापर्यंत मोठा फटका खेळू शकलेला नाहीये. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर होता, हुक करायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी चेतन यांच्या माध्यमातून. 22 धावा धाव फलकावरती. सलगचे 3 चेंडू निर्धाव खेळून काढतोय फलंदाज. यावेळेस आणखीन एक हॅफ ट्रॅकर उडवायचा होता. बॅटच्या वरच्या टोला चेंडू आदळतोय. एक धाव निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, मात्र इथं दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाहीये फलंदाजाने. 23 धावा धाव फलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रामधला. धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 23 धावा. कारिवली संघाच्या संगणकाने सांगितलं होतं की आम्ही 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू, मात्र यावेळेस हो हो जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी चेतन पाटील यांची. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये सुद्धा अगदी जखडून ठेवले फलंदाजांना 23 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळालं. आपल्या बोटांची जादू चेंडूवरती इथे फिरवत असताना. नाव आहे चेतन पाटील. लास्ट टू गो, शेवटचा बॉल. 23 धावा. अक्षय पाटीलने थोडस निराश केलंय. 13 चेंडूंचा सामना केलाय आणि 14 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. लास्ट टू गो चेतन पाटील. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. सुरेख गोलंदाजी. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अगदी तंतोतंत गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. फक्त आणि फक्त 2 धावांचं हे षटक हाताळलं गेलं, ते म्हणजेच चेतन पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या सत्रामध्ये धावा आपण पाहतोय मिनेश 11 जय बजरंग कारिवली या संघाच्या, त्या म्हणजे 23 धावा. 24 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय मेगा 11 वाघबीळ या संघासमोर. चला टॉस साठी यायचंय. चला विरा 11 गावदेवी स्पोर्ट्स वेले विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या 2 संघांमध्ये आपण टॉस करतोय. पुढे एकदा इथे इन्व्हाइट करतोय टॉस साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोषदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा लढतीचा हा टॉस. चला बाळकुम संघ आपला संगणक चार ओव्हरची मॅच असेल. एका बाजूला नरेश स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला ट्रिपल एस डीजे.
कोण बोलेल टॉस? ट्रिपल एस असा कॉल आहे आणि नरेश स्पोर्ट्स इट इज स्थानपन्न व्हायचं आहे. विरा 11 गावदेवी स्पोर्ट्स वेले संघ. मागची मॅच 4 ओव्हरची होती, ही मॅच मागची मॅच 5 ओव्हरची होती, ही मॅच 4 ओव्हरची असेल. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणं. क्षेत्ररक्षण करायचं. आपल्या समोर बाळकुम संघ आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. 71 धावा त्यांनी उभारली होती. या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचं मानस असेल? 40+ आतमध्ये. 40+ पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. जाऊया बाळकुम संघाच्या संघनायकाकडे. गावदेवी स्पोर्ट्स अगदी चांगली गोलंदाजीचा मारा आपल्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये पाहिला. यावेळेस टॉस हारल्यानंतर आपल्याला बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? 50+ पर्यंत जाण्याचा प्रयत्न. 50+ पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. मॅच ऑन होते, जास्त वेळ घेणार नाही. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. नाणेफेकीचं कौल लागलंय ते म्हणजेच विरा 11 गावदेवी स्पोर्ट्स वेले आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाला. ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून कॉम्बॉक्स मधून आवाज ऐकणार आहोत. मुंब्रा विभागातील एक चांगले समालोचक शेजाद शेख यांचा. थैंक यू सो मच भरत पाटिल. टारगेट की अगर बात करें तो टारगेट लक्ष्य रखा गया है 24 रन. 24 गेंदे हैं, 24 रनों की जरूरत है. मैच थोड़ा सा स्लो नजर आया. इस वक्त मंच के ऊपर हम देख सकते हैं विराजमान हमारे सभी मान्यवर उपस्थित हैं. काफी खूबसूरत सा वीआईपी डाइज नजर आता हुआ. ठंडी का मजा भी ले रहे हैं, क्रिकेट का मजा भी ले रहे हैं, इंजॉय भी जारी है और गर्मा गर्म बातें भी जारी है. बिल्कुल ये हमारे कमेंटेटर भरत पाटिल और ये हमारा वीआईपी डाइस के बिल्कुल बाजू में ही कमेंट्री बॉक्स. काफी खूबसूरत सा नजारा. थैंक यू. चलिए मैच को ऑन करते हैं. वेरी फर्स्ट बॉल, पहली गेंद, सिंगल रन की चाहत है मन में. रन आउट का मौका बन सकता था. शॉर्ट मिड ऑन पर खिलाड़ी तैनात थे. बढ़िया फील्डिंग. इससे पहले 5 ओवर के मुकाबले में यही टीम जो थी ना, इन्होंने 30 रन सेव किए थे. अब यहां पर 24, यानी गेंदबाजी पर ज्यादा भरोसा है. बल्लेबाजी कुछ खासा नहीं देखने मिली. कुछ रन आए, कुछ गेंदें डॉट हुई हैं, लेकिन 24 बॉल 24, ये मैच में भी मजा आएगा. नेक्स्ट बॉल, आड़े बल्ले से खेलने की कोशिश और ये एक और डॉट डिलीवरी. नंदू पाटिल ओपनर बैटर के रूप में आए हैं, उनका साथ देने के लिए उतरे हैं चेतन पाटिल. पपिया नॉन स्ट्राइक हैंड पर गेंदबाजी का जिम्मा संभाला है गेंदबाज पंकज मात्रे. पंकज मात्रे नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए पंकज फ्रंट फुट पर निकले हैं. ये अच्छी गेंद थी, फुल एंड डिलीवरी थी. बल्ले की जड़ से स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, लेकिन कीपर का सहयोग नहीं मिला. 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है. देखिए सिक्योरिटी अलाउड नहीं है, नहीं तो हमारे कमेटी मेंबर आएंगे और वहां पर ही सिक्योरिटी चालू हो जाएगी. देखिए प्लीज रिक्वेस्ट है, इस तरीके की गलतियां ना करें प्लीज. वेले टीम प्लीज, रिक्वेस्ट है वेले टीम, आप वहां पर उपस्थित हैं, प्लीज रिक्वेस्ट है आप लोगों से. सिक्योरिटी अलाउड नहीं है ग्राउंड पे, धुआं हो जाएगा ग्राउंड पे. इस बार डाउन द ग्राउंड खेला था, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात थे. थोड़ा लॉफ्टेड स्ट्रोक था, बल्ले का फेस ओपन किया था. 1 बाउंस के बाद गेंद को फील्ड किया. लॉन्ग ऑफ पर खड़े हैं जो खिलाड़ी यश, उन्होंने गेंद को फील्ड किया. सिंगल रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया गया है. स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 2 रन. 4 गेंदों का खेल हुआ है समाप्त. पावर प्ले का ओवर इस वक्त जारी है. नेक्स्ट बॉल, आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए. शॉट को खेला था 30 यार्ड सर्कल के खिलाड़ी. स्क्वायर लेग पर गेंद को जब तक के फील्ड करते, 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होती हुई नजर आई. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ
जा पहुंचा है 3 रनों पर। जीत के लिए लक्ष्य रखा गया है 24 गेंदों में 24 रन, लेकिन फाइट अभी भी जारी है। गांव देवी स्पोर्ट्स वेहले, इनकी गेंदबाजी की लाइनअप बहुत स्ट्रांग है, वही चीज को प्रूफ करते हुए जय डाउन द ग्राउंड सिंगल रन के लिए निकले हैं। 1 रन कंप्लीट। मिनेश 11 जय बजरंग कारोली के बीच चलता हुआ ये मुकाबला। मेगा 11 वागविल दोनों ही आमने सामने हैं, लेकिन बॉलिंग लाइनअप की अगर बात करें मिनेश 11 जय बजरंग कारोली की, तो इनके पास बॉलिंग अटैक बहुत बढ़िया है। ओवर क्रमांक पहला हुआ है समाप्त, देख सकते हैं पावर प्ले के ओवर में क्या बेहतरीन गेंदबाजी की पंकज मात्रे ने। सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी की, खुलकर खेलने का मौका नहीं दिया। ओवर पहला हुआ है समाप्त, 4 रन है। अब 18 गेंदों का खेल बचा है शेष, और 18 गेंदों में जीत के लिए 20 रनों की जरूरत। 18-20 का ये मुकाबला, 18 गेंदे 20 रन। मैच में रोमांच जरूर बढ़ेगा, क्योंकि बैटिंग लाइनअप वाकबिल के पास काफी बड़ी है। वाकबिल की अगर बात करें तो बिल्कुल टॉप टू एंड तलक के बल्लेबाजी की लाइनअप है। बिल्कुल काफी लंबा बैटिंग ऑर्डर है। केतन पाटिल है, मनोज पाटिल है, उसके बाद पंकज गोनले जैसे खिलाड़ी बाकी हैं। काफी बड़े बड़े सितारे हैं, मिन्नाथ हैं, बात करें काफी सारे खिलाड़ी हैं। सागर भी है, बिल्कुल सागर पाटिल भी है। काफी लंबा बैटिंग लाइनअप है। अगली गेंद लेकर तैयार होंगे नए गेंदबाज आए हैं। प्रतीक नाइक, व्हाट अ डिलीवरी। प्रतीक नाइक आते ही साथ इन्होंने दर्शाया अपने गेंदबाजी का जलवा। बिल्कुल लाइन और लेंथ पर गेंदबाजी, अच्छे टप्पे की गेंदबाजी, और बिल्कुल रात के वक्त जागते रहो का आदेश देती हुई गेंद। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस वक्त मिनेश 11 जय बजरंग कारोली की तरफ से देखने जरूर मिलता हुआ। शॉर्ट पिच गेंद थी, पुल करने का प्रयास, गेंद को खेला है बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन पे। 38 सर्कल में खिलाड़ी तैनात थे, गेंद को फील्ड किया। 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। खुलकर खेलने नहीं दे रहे, बांधे रखा है। टप्पा देखिए, वेरिएशन कर रहे हैं, लाइन में फेरबदल कर रहे हैं, टप्पा थोड़ा सा आगे पीछे कर रहे हैं, लेकिन गति वही रखी है। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 5 रन। ये 24 रन का भी आंकड़ा चुप सकता है। अगर इसी तरीके की गेंदबाजी देखने मिली तो ये 24 रन चुपते हुए नजर आएंगे। नंदू पाटिल बड़ा हिट लगाना चाह रहे थे, शॉर्ट मिड ऑन पर खेला गया। स्ट्रोक 1 रन के लिए निकले थे, रिक्स से भरा रन था, लेकिन 1 रन कंप्लीट किया है। दोनों ही टीमें इस मैच में बने रहना चाहती हैं, क्योंकि ये आन बान शान की ट्रॉफी है। नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक की ये चमचमाती ट्रॉफी, काफी बड़ी इनामी राशि के साथ साथ ये खूबसूरत सी ट्रॉफी। नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप ड्राइव किया है। एक्स्ट्रा कवर रीजन में खिलाड़ी मौजूद है। 1 रन से होना पड़ेगा संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अब तलक के सिर्फ और सिर्फ सिंगल ही देखने मिल रहा है, डबल रन भी नहीं लेने दिया है। इस तरीके की फील्डिंग को सेट किया, जहां फील्डिंग सेट की है वहीं पर गेंदबाजी कर रहे हैं। ऐसा कि नहीं कि आजू बाजू भी गैप ढूंढ के निकाल लें। क्या बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अब तक के देखने मिलता हुआ जरूर। शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया है, गेंद हवा में है। खिलाड़ी वहां पर मौजूद मिड विकेट पर जब तक के गेंद को फील्ड करते, अब जाकर काफी समय के बाद 2 रन देखने मिले हैं। 2 रन के साथ नंदू ने यहां पर जो सिंगल का आंकड़ा था उसे क्रॉस किया है। अब जाकर 2 रन मिले हैं। इस 2 रन के साथ मैच का सिचुएशन थोड़ा सा चेंज होता हुआ। 13 गेंदें बची हैं, 15 रन की जरूरत है। 13-15 का ये मुकाबला, 24 गेंदों में 24 रन भी भारी है।
ये ग्राउंड का इतिहास है कि यहाँ पर कोई भी आंकड़ा सेफ नहीं है। वही चीज को, वही दृश्य को दर्शाते हुए ये दोनों ही टीम के खिलाड़ी, मैं तो तारीफ इसलिए मिनेश 11 की करेंगे हम क्योंकि इनके पास जो बॉलिंग लाइनअप है लाजवाब। आउटसाइड द ऑफ स्टंप ये गलती कर बैठे। ये छोटी छोटी गलतियां आगे जाकर बड़ा जख्म बनती है। अंपायर का इशारा आता हुआ वाइट बॉल, अतिरिक्त रनों में शुमार होगा ये 2 रन। ये 2 रन का गिफ्ट है, ये तोहफा है। इतनी रात में अगर आपको तोहफा मिले तो कबूल करिएगा, और वही चीज एक्सेप्ट की है, इस तोहफे को स्वीकारा है और मैच का सिचुएशन चेंज हो चुका है। 13 गेंदे 13 रन, 13 गेंदों में 13 रन की जरूरत। नेक्स्ट बॉल, इस बार गेंद को बिल्कुल एक्स्ट्रा कवर पर खेला है, सिंगल रन कंप्लीट किया है, दूसरे रन के लिए निकले हैं, रन आउट का मौका, और यहां पर रन आउट के रूप में विकेट का हुआ है पतंग। आउट होकर पवेलियन की राह इस वक्त लौटते हुए नजर आएंगे चेतन पाटिल। न्यू बैटर के रूप में इस वक्त पंकज, हट्टे कट्टे शरीर के लंबे हिट लगाने वाले खिलाड़ी, इस सीजन में काफी अच्छे फॉर्म में है। ये हर सीजन में फॉर्म में रहते हैं, जब भी क्रिकेट का सीजन शुरू हो जाए तो ये खिलाड़ी फॉर्म में रहते हैं, क्योंकि ये रेगुलर खेल रहे हैं, कंटिन्यू खेल रहे हैं, और कंटिन्यू प्रैक्टिस के साथ साथ 40+ कहिए, एक गांव एक संघ कहिए, हर जगह पे परफॉर्मेंस करते हुए नजर आते हैं। काफी सारे रिकॉर्ड्स हैं इनके नाम, और इस वक्त जा रहे हैं बल्लेबाजी की कमान पर पंकज गोंदले। चेतन आउट होकर इस वक्त पवेलियन की राह लौटते हुए पंकज इनसाइड गए हैं। उनसे उम्मीदें टीम को काफी ज्यादा होंगी। स्कोर बोर्ड पर नजर डाल लेते हैं। स्कोर दर्शाता हुआ 1 विकेट के नुकसान के बाद 10 रन, 1.5 गेंद का हुआ। बारह रन स्कोर कार्ड पर 12 गेंदें हो चुकी हैं। 12 रन 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, और बिल्कुल 12 गेंदों में 12 रन की जरूरत। नंदू अभी भी स्ट्राइक पर है। नंदू बेहतरीन परफॉर्मेंस पहली मैच में रहा था, मैन ऑफ द मैच के बने थे हकदार। फर्स्ट मैच में जिस तरीके से गांव देवी स्पोर्ट्स दीवे के अगेंस्ट इन्होंने परफॉर्मेंस किया था, अब यहां पर सामना करने के लिए सज्ज होते हुए मोहित गर्द की गेंदबाजी का सामना करने के लिए सज्ज होते हुए पहली गेंद पुल किया है, लेकिन प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए। मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे, विकेट का हुआ है पतंग। लगता हुआ नंदू पाटिल के रूप में यह बड़ा झटका। शॉर्ट पिच गेंद पर प्रहार किया था, गेंद को मिड विकेट के क्षेत्र में खेलना चाह रहे थे। विकेट जरूर यहां पर गिरा है। न्यू बैटर के रूप में इस वक्त विकेटों के बीच केतन पाटिल को भेजा गया है। अब देखना यह कि किस प्रकार की बल्लेबाजी यहां केतन करेंगे। नंदू की अगर बात करें तो नंदू सात गेंदों में 5 रन बनाकर पवेलियन की लौटते हुए नंदू पाटिल। न्यू बैटर आए हैं इस वक्त केतन पाटिल। केतन नो डाउट लेफ्ट हैंडर बल्लेबाज हैं। शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन अक्सर इनके माध्यम से देखने मिलता है। बड़े स्ट्रोक्स के साथ साथ इनके पास क्लासिकल स्ट्रोक्स की भी कोई कमी नहीं है, और अच्छी बल्लेबाजी के लिए जाने और पहचाने जाते हैं केतन पाटिल। आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद को रखा था, रिक्स से भरा रन, सिंगल रन। हो नजदीकी मामला हो सकता था, डायरेक्ट हिट करने का प्रयास किया था, एक की जगह 2 रन चुरा लिए। थोड़ा सा ओवर थ्रो देखने मिला, उस ओवर थ्रो का भरपूर बेनिफिट यहां पर लेते हुए पंकज और केतन
2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 14 रनों पर। 10 गेंदों में जीत के लिए 10 रनों की जरूरत। चलिए, अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन। अंपायर से आर्ग्यूमेंट आपको नहीं करना है, यह चीज ध्यान में रखिएगा। अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन। अंपायर का जो निर्णय है वो अंतिम और आखिरी रहेगा, ये चीज को आपको स्वीकार करना है। आजकल के जो क्रिकेटर्स हैं वो अंपायर पे दबाव बनाने की कोशिश बहुत करते हैं, प्रेशर क्रिएट करने की बहुत कोशिश करते हैं, लेकिन अनुभवी अंपायर हैं हमारे। सभी अंपायर्स ने बखूबी बहुत अच्छा कार्य किया है। लाइव कवरेज टीम साई प्रीत ने भी बहुत अच्छा कार्य किया। हमारे स्कोरर जयवंत पाटिल गोल्डन फिंगर, उनका भी बहुत बड़ा कार्य रहा। हमारे सेकंड स्कोरर कड़ू, उनका भी काफी बेहतरीन कार्य। इस बार देखिए, रिवर्स स्ट्रोक गैप में खेलने की कोशिश की थी, लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात थे। सिंगल रन मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। मैच का सिचुएशन अब आ चुका है 9 गेंदे 9 रन। किसने सोचा था कि ये 24 का आंकड़ा छुपेगा? ये 24 रन भारी पड़ेंगे। मिनेश 11, जय बजरंग कारियोली, ये टीम की बॉलिंग लाइनअप की जितनी तारीफ करे उतनी कम। क्या गेंदबाजी है! पंकज मात्रे, प्रतीक नाइक और मोहित घरत, अब तक की ये 3 गेंदबाजों का जलवा हमने देखा है और तीनों ही गेंदबाजों ने कमाल किया है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अब तक के देखने मिला है। लेकिन अब आए हैं वाघबिल के सबसे डेंजर बैट्समैन माने जाने वाले पंकज गुनले। बड़ा हिट लगाना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, गेंद रही डॉट के रूप में। डॉट डिलीवरी जरूर देखने मिलती हुई। क्या मैच है! शानदार, जानदार, धमाकेदार। नरेश स्मृति चषक 2025 इज लगा है। 1 रन के लिए निकले हैं। सिंगल रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल रन के साथ जो दबाव बनाए रखा है ना, उससे बरकरार रखा है। सोचिए, 24 रन इतने भारी पड़ रहे हैं। अगर 24 प्लस हो जाते, 30, 35 या 40 के आसपास ये टीम टारगेट सेट कर देती, तो कितने लोहे के चने चबाने पड़ते। 7 गेंदें बची हैं, 8 रन की जरूरत है मैच को जीतने के लिए। 7 गेंदें 8 रन। फुल टॉस गेंद थी, बल्ले को स्विंग किया है और गेंद जाएगी डिक्लेयर जोन में। तीसरे अंपायर की मांगनी की गई है, थर्ड अंपायर की तरफ डिसीजन को कन्वर्ट किया है। थर्ड अंपायर अब रेडी पोजीशन में आपको नजर आएंगे। अंपायर कॉल इज नो बॉल। नेक्स्ट बॉल रहेगी फ्री हिट। नेक्स्ट बॉल फ्री हिट। देख सकते हैं बीमर डिलीवरी कितनी ऊपर डाली गई थी। ये छोटी छोटी गलतियां भी भारी पड़ेंगी। अब 7 गेंदे और 6 रन और नेक्स्ट बॉल फ्री हिट। आपके पास लाइसेंस है, आप कहीं भी मारिए, किस जगह भी मारिए, क्योंकि टीम तो यही चाहेगी कि आप मारिए। फ्री हिट वाली बॉल पर सामना करने के लिए तैयार हैं केतन पाटिल।
आड़े वाले से खेला है, सिंगल रन के लिए निकले हैं तेज कदमों के साथ, सिंगल रन कंप्लीट किया, मिस फील्डिंग, फंबल हुए और यहां पर देखिए 2 रन दौड़कर पूरे किए। क्या रनिंग बिटवीन द विकेट है, काबिल तारीफ। कौन कहेगा ये 40 प्लस के खिलाड़ी है? केतन, पंकज, नंदू, मनोज, मिन्नात, ये सब 40 प्लस के खिलाड़ी हैं। क्या दौड़ लगाते हैं। ओवर हुआ समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर दर्शाता हुआ 20 रन, जीत के लिए 6 गेंदों में 4 रन की जरूरत। 6 गेंदें बची हैं, 4 रन की दरकार है। लास्ट ओवर के लिए लाया गया है गेंदबाजी की कमान पर गेंदबाज महेश पाटिल। महेश पाटिल को बुलाया गया है। अब जैसे जैसे रात गहरी होती जा रही है वैसे वैसे ठंडी थोड़ी सी बढ़ती हुई नजर आ रही है। गुलाबी ठंडी, गुलाबी साड़ी गाना काफी फेमस हुआ था, लेकिन अब गुलाबी ठंडी, और गुलाबी ठंडी में इस वक्त ये चलता हुआ नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक, नाइट की बिगेस्ट टूर्नामेंट, नाइट का वर्ल्ड कप, इस क्षेत्र का, घोड़बंदर क्षेत्र का, थाना के लोकप्रिय टूर्नामेंट मानी जाने वाली कासर वडोली की जतरा के रूप में मनाया जाने वाला ये त्योहार, मैं तो कहूंगा नरेश स्पोर्ट्स स्मृति चषक, हर साल की तरह इस साल भी इस नाइट प्रतियोगिता का आगाज हुआ है। ट्रिपल एस डीजे की पूरी टीम और नरेश स्पोर्ट्स की पूरी टीम ने मिलकर इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया है। 6 गेंदे 4 रनों की जरूरत। पहली गेंद बड़ा हिट लगाना चाह रहे थे, गेंद को खेला है डीप वाइड मिड विकेट क्षेत्र में, सिंगल रन कंप्लीट किया है, डबल रन की चाहत है और यहां पर 2 रन दौड़कर पूरे किए। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। अब 5 गेंदे और जीत के लिए 2 रन की जरूरत। 5-2 का ये मुकाबला, 5 गेंदे 2 रन। रनिंग बिटवीन द विकेट की जितनी प्रशंसा करे उतनी कम। कौन कहेगा ये 40 प्लस के खिलाड़ी है? ऐसा लगा कि हमने रात के वक्त डिस्कवरी चैनल ऑन कर दिया है। जिस तरीके से जंगल में हिरन दौड़ते हैं उस तरीके से पंकज और केतन दौड़ते हुए नजर आए। डाउन द ग्राउंड, गैप ढूंढ निकाला है और इस 4 के साथ मैच हुआ है समाप्त। मैच की हुई है समाप्ति। इस मैच को जीत लिया है मेगा स्पोर्ट्स वाघबिल टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक टीम मिनेश 11 जय बजरंग कार्यवली। नो डाउट दोनों ही टीमों ने एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस किया, लेकिन जीत एक की तय है, वो टीम बनी है